एवढा मोठा दावणगिरी डोसा आहे की पाक त्याला ठेवायला 2 प्लेटा सुद्धा पुरत नाही. तर नमस्कार मंडळी, आता आपल्या बहिणी आलत्या त्यांचं काम होतं म्हणून, मग तसंच मला बी भेटायला आल्या हो. आता तुम्हाला तर माहिती की आम्ही भेटल्यावर कुठं खायला जायचं नियोजन करत नाही असं नाही. मग निघालो की आपल्या 32 शिरातलं फेमस असलेलं 1992 पासून चवीची परंपरा चालत आलेला अमोल वडापाव सेंटर मध्ये. आता तिथं आम्ही गेल्यावर म्हणलं पहिला काय काय मेन्यू आहेत बघूया. तर इथं मस्तपैकी ताक, मलाई लस्सी, मँगो लस्सी, कट डोसा, दावणगिरी डोसा, स्पंज डोसा, कडक चहा, कॉफी, वडापाव, झणझणीत मिसळ, वडा सांबार, उत्तप्पा, मसाला डोसा, भजी, एवढं सगळं मेन्यू आहेत. आणि जर तुमचा उपवास असला तर इथं शाबू वडा सुद्धा आहे. आता आम्हाला या सगळ्या डिश बघून चव सुटली होती, पण सर्वात जास्त वडा सांबार आणि दावणगिरी डोसा खायची लय आतुरता होती. मग इकडे वडा तेलात उड्या मारत होता, तर लागलंच डोसा बी तयार व्हायला चालू झाला. आणि डोस्यावर तर खतरनाक दाबून बटर बी लावायचं चालू होतं. पण एवढा मोठा डोसा होता की काय बोलायचं कामच नाही. 2 प्लेटांवर ठेवून सुद्धा मावत नव्हता. तसं तर बघून एवढी चव सुटली होती की एकटं सगळं खाऊन टाकू वाटत होतं, पण म्हणलं यासनी बी जरा द्यावं. खरं तोंडात घातलं तर लगेच चांगलं आहे म्हणल्या. आता एवढ्या त्यांना चव कशी काय समजली कुणास ठाऊक, म्हणून मीच खाऊन बघितला, पण असला भारी लागत होता का नाही की काय बोलायचं कामच नाही. तवर इकडे वडा सांबारचा सांबार खतरनाक उकळत होता. लागलीच वड्यावर घातला की झणझणीत वरनं कटचा लेप सुद्धा दिला. बघून तर पाक एवढी चव सुटली होती की तोंडात वडा सांबार गेल्या स्वर्ग असल्यागतच वाटत होतं. आता काय कायना झणझणीत नको असलं तर तुम्ही दही पण घालू शकताय, प्लस काकडी पण असत्या. आता तुम्हाला जायचं असेल तर का नाही, सोमवारपेठ मध्ये पोटे चौकात सरळ पुढं भाजी मार्केट कडे जाताना उजव्या साईडला लागते अमोल वडापाव सेंटर.